जय शिवराय भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रतीक ग्राफिक्सवरती. तर मित्रांनो, आज आपण शहीद दिनानिमित्त बॅनर तयार केला आहे. ते बॅनर तयार करणार तुम्हाला आपली PLP फाईल मी दिलेली आहे ऑलरेडी. तुम्ही PLP फाईल जशी इम्पोर्ट कराल तसं बॅनर तुमच्या पिक्सल लॅबमध्ये येऊन जाईल. तर आज आपण तेच बघणार आहे, बॅनर कसं तयार केलं आहे. आणि चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल मित्रांनो, तर आपल्या प्रतीक ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारचे बॅनर व व्हिडिओवरती आपल्या चॅनलवरती ट्युटोरियल आणतच असतो. तर चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता सुरुवात करू आजच्या आपल्या व्हिडिओला. तर सर्वात अगोदर तुम्हाला मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि ZArcher नावाचं ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. या ॲप्लिकेशनची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि हे ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरती पण अवेलेबल आहे, जे आपण यूज करणार आहे व्हिडिओमध्ये समोर. ते सर्व तुम्ही डाउनलोड करून घेऊन आपल्या फोल्डरला ओपन करायचं आहे आणि झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे डाउनलोड फोल्डरमध्ये. त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, त्या पासवर्ड टाकला. पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, तर व्हिडिओ जराही स्किप न करता बघायचा आहे. पासवर्ड टाकून झाल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर काही अशा प्रकारे आपलं शहीद दिनानिमित्त फोल्डर ओपन झालं आणि त्या फोल्डरच्या आतमध्ये आपली PLP फाईल दिलेली आहे. तर तुम्हाला पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. फोल्डर एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करून ओपन .plp फाईलवरती क्लिक करायचं आहे. .plp वरती क्लिक करून तुम्ही इथून ज्या फोल्डरमध्ये आपली फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करायचं आहे. तर फोल्डर ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे मित्रांनो. तर PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे. ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर काही अशा प्रकारे आपली जी PLP फाईल आहे ते ओपन झाली आहे, बघू शकता तुम्ही. डिझाईन जर आवडली असेल मित्रांनो तर कमेंट करून नक्की सांगा कशी झाली आहे आजची डिझाईन. आणि चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या प्रतीक ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आता हे बॅनर सेव्ह करण्यासाठी तुम्हाला 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे किंवा याच्यामध्ये तुम्ही काही पण एडिट करू शकता. जरा समजा आता वरचा डायलॉग चेंज करायचा असेल तुमच्याकडे, याच्यापेक्षा पण भारी डायलॉग असेल तर तुम्ही एडिट करून इथून आपला डायलॉग चेंज करू शकता. तर मी सध्या हाच राहू देतो आणि इथे तुम्ही खाली तुमचा फोटो पण लावू शकता. आपलं बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं आणि इथे फोटो लावून घ्यायचं आणि इथे तुमचं नाव सिम्पली टाकून घ्यायचं. तर हे बॅनर सेव्ह करण्यासाठी आता तुम्हाला 3 डॉटवरती क्लिक करायचं. एक्सपोर्ट इमेजवरती क्लिक करून डिफॉल्टला अल्ट्रावरती ठेवून सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपलं बॅनर जे आहे ते डायरेक्टली गॅलरीमध्ये सेव्ह होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो. भेटूया अशा नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.